जिल्हावासियांना जो त्रास होत होता, इथे पडलेले खड्डे हे कोणाला दिसत नव्हते. प्रत्येक गाड्या बंद पडायच्या, पण कोणाची बोलायची हिंमत झाली नाही. तेव्हा श्रमजीवी संघटनेने आवाज दिला आणि आजचा दोन्ही जिल्ह्यामध्ये हे बंद पुकारले आणि ते कडेकोट रस्ते बंद आहेत याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. श्रमजीवी संघटना आक्रमक संघटना आहे. ते सत्तेत असोत नसोत, पण जिथे अन्याय तिथे ते वाचा फोडतात. खऱ्या अर्थानं मला आताच माहिती मिळाली या आंदोलनाचे नेतृत्व जे करतात ते आमचे विजय भाऊ जाधव, की या जो निधी सरकारने जो टेंडर पास केलेला आहे, जो 800 करोड रुपयाचा, याच्या आधी पण 110 करोड रुपये जिजाऊ कन्स्ट्रक्शनला दिले. अशा ज्या निधीमध्ये अपवाद झाला त्याच्याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, एसआयटी चौकशी व्हावी, यासाठी मुख्य लढा आहे. कारण मूळ मुद्दा तिथे जाऊन थांबतो. कारण की जो शासनाचा पैसा आहे, जो जनतेचा हक्काचा पैसा आहे, तो या नालायक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून काढलेला आहे. त्यामुळे ही रस्त्याची अवस्था आहे. दुसरी गोष्ट की ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, टेंडर पास झाला 800 कोटीचा. पास झाल्यामुळे नियमाप्रमाणे 10% रक्कम त्याला दिली गेली पाहिजे. शासनाने म्हणजे ईगल वाल्यांचं म्हणणं असं आहे की शासनाने आम्हाला पैसे दिलेले नाही. मागे जे दिले ज्या ठेकेदारांना त्यांची जी अपूर्ण कामं आली, त्यामुळे आम्हाला काम करायला प्रोत्साहन मिळत नाही असं त्या ईगल वाल्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच खालून तर वरपर्यंत, म्हणजे इथल्या अभियंतापासून ते सरकारपर्यंत थेट लागलेले आहेत. म्हणून हा रस्ता थांबलाय हे आपल्याला इथे कळतंय. म्हणजे तुमच्या सरकारने आणलेल्या लाडक्या बहिणींच्या योजना, त्यातून या आदिवासी विकास, समाज कल्याण आणि अनेक विभागाचे जे पैसे तुम्ही इकडे तिकडे वळवले, त्यामुळे जे वळवलेले प्रकल्प यांना पैसे मिळत नाही, म्हणून हे काम थांबलेले. या रस्त्यामध्ये जे नाले आहेत ते नाले पहिला क्लिअर केले पाहिजे. त्याशिवाय या रस्त्याला ते येणारा पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येतो आणि खड्डे पडले जातात. त्यानंतर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, विजय भाऊ तुमच्या माध्यमातून आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून, की वाशिम कडून येणाऱ्या गाड्या, मनोर कडून येणाऱ्या गाड्या या पालघर ठाणे म्हणजे मनोर ते वाडा भिवंडी रस्त्याला जे ट्रॅफिकमुळे जे ट्रकमुळे अडथळा होतो, त्यामुळे कामाची गती मंदावते. या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. सरकार आणि हे पीडब्ल्यूडी खातं, बंधूंनो, मी गेल्या 9 वर्षापासून या रस्ते आंदोलनामध्ये आहे. पहिला मी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून असायचो, त्यानंतर अनेक आंदोलन झाली. पण ही नालायक आवडत जी पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत, हे गेंड्याच्या कातडीचे आहेत. यांना काही फरक पडत नाही. तुम्ही रस्त्यावर बसा नाहीतर मरा. अनेक इथे मृत्यूचा सापळा रस्ता, हा रस्ता अनेक लोक मृत्युमुखी पडले, परंतु त्यांना काही पर्वा नाही. जी आता ती मागणी लावलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल तर झालेच पाहिजे, परंतु त्याचा मनुष्यवधाचा गुन्हा पण दाखल झाला पाहिजे. कारण की या सर्वाला जबाबदार हे अधिकारी आणि हे प्रशासन आहे. आता तिथे आमच्या महिला भगिनींनी सांगितले की आमदार साहेब त्या दिवशी खड्डे भरले. आमदार साहेब तिकडे खड्डे भरतात आणि ते नालायक अधिकारी बाजूला बघून बघत राहतात. त्याला लाज वाटायला पाहिजे की एक लोकप्रतिनिधी खड्डे भरतो आणि म्हणजे त्यांची मस्ती कोणावर, यो माझ उर्वटपणा कोणाच्या आशीर्वादाने आहे. पहिलेचे जे ठेकेदार होते ते आता जाऊन बसलेत सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर, त्यांचं कोणीच काही वागणं करू शकत नाही. आता जी आलेली आहे यांचा सत्तेशी काय संबंध, तर यांना धारेवर धरलं पाहिजे. यांना पण ते दिलं पाहिजे. त्याला जर निधी मिळत नाही, जर ते आरोप करतात तर त्याला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे का बाबा तुला आम्ही एवढा निधी दिलाय. मग जर नक्की दिलाय का नाही दिलाय आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल. पण जर त्यामुळे थांबला असेल तर सरकारने या आंदोलनाच्या मार्फत आम्ही विनंती करतो त्यांना निधी द्यावा. जर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला निधी मिळाला नाहीये, या रस्त्यावर ही जी श्रमजीवी संघटनेने जो आंदोलन पुकारलेलं आहे, श्रमजीवी संघटनेचे लोक आणि काही इतर आमच्यासारखे जे आहेत ते आलेले लोकांना
थोडंसं ज्ञान किंवा असं अक्कल डोक्यामध्ये, तर हे या माय माऊल्या या गरीब जनता या रस्त्यावरून जात नाहीये. हे शेतकरी आहे, हे शेतात काम करतात, त्यांना या रस्त्याने कधीतरी जावं लागतं. तुम्हाला तुमच्या 4 व्हीलर गाड्या इथून घ्यावं लागतात, तुमच्या फॅमिलीला एसीतून घेऊन जावं लागतं, त्या बस मधून जातात, त्यांना गरज नाही. परंतु ते आपल्यासाठी, आणि तरी पण तुम्ही घरातून येत नाही, इथे बाहेर तुम्हाला रस्त्याला लाजा वाटतात. अरे या जनतेमुळे, आपल्यासारख्या जे घरात बसणाऱ्या लोकांमुळे पण ही कामं थांबलेली आहेत. याचा पण विचार केला पाहिजे. या सर्वांना जबाबदार जी लोक फक्त युट्यूब आणि मोबाईलच्या माध्यमातून बघतात, ही लोक पण जबाबदार आहेत. जर आंदोलन श्रमजीवी संघटनेने पुकारलाय तर तिथे सगळ्यांनी यायला पाहिजे होतं. सगळ्यांनी त्याला पाठिंबा जाहीर करून, आणि हे आपल्या हक्कासाठी आहे. हे संघटनेच्या कुठल्या यांच्या खात्यात किंवा जाणार नाही. हे आपल्याला जो त्रास होतो, आपली माय मुली, आपली मुलं या रस्त्यात ती बस पलटी झाली, गाडी पलटी, ती आपली पण होऊ शकते. याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. श्रमजीवी संघटनेने जो काढलेला आहे, संपूर्ण पालघर, वाडा, ठाणे या सर्व पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमच्या पक्षाकडून त्यांना जाहीर पाठिंबा देतो. विजू भाऊ, तुम्ही नेहमीप्रमाणे ज्या वेळी आंदोलन करता अन्यायाविरुद्ध, त्यात तुमचा कुठलाही कधीही स्वार्थ नसतो. कधी पण यापुढे तुमच्या आंदोलनाला आम्ही असणार, कारण ह्या जनतेच्या हिताचा, जनतेला न्याय मिळण्यासाठी तुम्ही रस्त्यावर येता. आणि विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू आहे. मी पुन्हा एकदा श्रमजीवी संघटनेला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, या कुडूसच्या माध्यमातून खूप खूप